औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती काँग्रेस चांगलीच धास्तावली आहे। त्यामुळेच मुस्लिम मतांसाठी काँग्रेसने डावपेच खेळायला सुरुवात केली। त्यासाठी आज काँग्रेसचा विरोधी पक्षनेता तडकाफडकी बदलून आता एका काँग्रेसच्याच नगरसेवकाला विरोधी पक्षनेता करण्यात आलाय। आज ज्यावेळेस मी विरोधी पक्ष नेत्यापदी बसलो असता तल्या नेत्यांनी तात्काळ निर्णय घेऊन मला हटवण्याचा प्रयत्न केला। हा खरोखरच माझ्यावर अन्याय। काँग्रेस हे घाबरले, त्यांना एमआयएमची धास्ती पडली म्हणून त्यांनी तडकाफडकी मुस्लिम कॅन्डिडेटला तिथं बसवण्याचा प्रयत्न केला। ऐकलं, काँग्रेसच्या महापालिकेतील नेत्यांनीच आता काँग्रेसवर आरोप करण्यास सुरुवात केली। एमआयएमच्या धास्तीमुळे आता काँग्रेस आमच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप हे नेते करतायत। हे रावसाहेब गायकवाड कालपर्यंत काँग्रेसकडून महापालिकेत विरोधी पक्षनेते होते, मात्र आता त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करत त्यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्यात आले। त्यांच्या जागेवर असद पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे रावसाहेब नाराज आहेत। रावसाहेब गायकवाड यांनी त्यांची नाराजी थेट झी24 तासकडे व्यक्त केली आहे आणि काँग्रेसमधील अनेक नगरसेवक काँग्रेस सोडणार असा गौप्यस्फोटही केला आहे। महापालिका निवडणुकीच्या काळात भरपूर लोक काँग्रेसला सोडते चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करतीलच। एमआयएमच्या नेत्यांना काँग्रेसच्या या धसक्याबाबत विचारल्यावर तर त्यांनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आव्हानच दिलंय। औरंगाबादेत या पक्षाचं अस्तित्व येत्या निवडणुकीत संपवणार असल्याचा दावा आमदार इम्तियाज जलील यांनी केलाय, तर काँग्रेसचे सगळेच मुस्लिम नेते एमआयएम मध्ये येण्यास उत्सुक असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलंय। घोड़ा मैदान सामने है, 2 महीने का समय है। कांग्रेस के राष्ट्रवादी कांग्रेस की एमआईएम की तरफ से खुली चुनौती है कि जितनी ताकत लगा सकते हैं पूरी ताकत लगा लीजिएगा। अपने वरिष्ठ जितने नेता है सबको औरंगाबाद में डेरा डाल के बिठाइएगा। एमआईएम के आगे वो निकलने वाले नहीं है। ऐन निवडणुकीत काँग्रेसमध्ये मोठी फाटाफूट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 5 नगरसेवक काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित आहे। त्यामुळे लोकसभा विधानसभेप्रमाणे महापालिकेतही काँग्रेसचं पानिपत होणार अशी चिन्ह दिसत आहेत। विशाल गरोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।